नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी पाठ 4 उपास. उपास म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, फास्टिंग ज्याला आपण म्हणतो, जेव्हा आपण पूर्ण दिवसभरामध्ये किंवा काही पर्टिक्युलर वेळेसाठी काही खात नाही, तर त्याला आपण त्या सिच्युएशनला आपण उपवास असं म्हणतो. तर आता हे जे फास्टिंग किंवा हा जो उपवास चॅप्टर आहे नेमकं काय आहे, किती इंटरेस्टिंग आहे आणि खूप काय म्हणूया आपण ह्युमरस आहे, विनोदी आहे. सो ते सगळं आपण या पाठामध्ये बघूयात. तर पाठ लिहिलेला आहे पु ल देशपांडे यांनी. सगळ्यांनाच पु ल माहिती असतीलच. थोर मराठी साहित्यिक आहेत, लेखक आहेत, नाटककार, कथाकार, दिग्दर्शक, प्रवास वर्णनकार म्हणजे जे ज्याला आपण आत्ताच्या जगामधले जे ट्रॅव्हल ब्लॉगर्स आहेत त्याप्रमाणे ते सगळं त्यांनी जिथे जिथे प्रवास केलेला आहे त्याबद्दल सगळं लिहून ठेवायचे. चतुरस्त्र कलावंत म्हणजे ते इव्हन ते काय म्हणूया आपण त्याला ऍक्टिंग वगैरे सगळंच करायचे. ते गाणं सुद्धा म्हणायचे, ते नाटक पण करायचे, सगळंच करायचे, लिखाण पण करायचे नाटकाचं. सूक्ष्म निरीक्षक, मार्मिक आणि निर्मळ विनोद आहेत त्यांचे. त्यांचे बरेचसे विनोदी कार्यक्रम जे आहेत ते अजूनही तुम्हाला YouTubeवरती पाहायला मिळतील. तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग आणि ते खरं तर यासाठी प्रसिद्ध आहेत, की त्यांचे विनोद अतिशय असे असतात, की पटकन कळत नाहीत आणि कळले की असं वाटतं, की काय विनोद आहे. म्हणजे असं शब्दांमध्ये असे गुंतलेले विनोद असतात त्यांचे. आणि "तुका म्हणे आता, तुझे आहे तुझं पाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी" इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, "सदू आणि दादू", "विठ्ठल तो आला आला" इत्यादी एकांकिका संग्रह प्रसिद्ध आहेत. खोगीर भरती, "असामी असामी", "असामी असामी" तुम्हाला अजूनही YouTubeवरती पाहायला मिळेल. बटाट्याची चाळ पण अवेलेबल आहे, बघू शकता. हसवणूक इत्यादी विनोदी लेखक लेखक संग्रह. अपूर्वाई प्रचंड सुंदर पुस्तक आहे, नक्की वाचा मिळालं तर. अपूर्व रंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने. व्यक्ती आणि वल्ली अगेन अमेझिंग बुक. गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्ती चित्रणात्मक पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने पु ल देशपांडे यांना सन्मानित सुद्धा केलं होतं. इतक्या थोर व्यक्तीबद्दल आज आपण ऐकलेलं आहे आणि त्यांचा पाठ आता आपण वाचणार आहोत. खरं तर तुम्ही बघा बऱ्याचदा कधी संकल्प केलेले आहेत का, की म्हणजे आपण असं ठरवतो, की 31 डिसेंबरला वगैरे आपण ठरवतो, की आता नेक्स्ट इयरला म्हणजे उद्यापासून मी असं करणार, मी तसं करणार. बरेच जण ठरवतात, की मी खूप अभ्यास करणार, मी यावर्षी फर्स्ट रँक वगैरे मिळवणार किंवा अजून काही तुमचं ठरलेल्या ज्या काही संकल्प असतील, जे काही टार्गेट्स असतील, जे काही गोल्स असतील, तर ते तुम्ही ठरवता. तर मग मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प आणि संकल्पपूर्तीत असे अंतर जे काही पडतं, तर त्याबद्दल इथे आपण बघणार आहोत, की आपण संकल्प करतो, पण ते पूर्ण होतात का प्रत्येक वेळी? नाही, आपण मध्ये सोडून देतो. तर तेच साधारणतः या पाठामध्ये मांडलंय. संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात आणि याचे जे काही मजेदार किस्से आहेत, ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे आता खरं तर पु ल देशपांडे यांचा काहीतरी संकल्प आहे आणि तो पूर्ण करायचा आहे त्यांना. पण आजूबाजूचे लोकांना जेव्हा आपला संकल्प करतो तेव्हा ते कसे आपल्याला सल्ले देतात, की असं कर, तसं कर, याव कर, त्याव कर. तर त्याचप्रमाणे काहीतरी झालेलं आहे, की आजूबाजूच्या लोकांना त्यांचा संकल्प कळलेला आहे आणि ते इतके सल्ले देत आहेत पु ल देशपांडे यांना, की संकल्प पूर्ण करायचंच राहून जातंय. सो बेसिकली नेमकी काय स्टोरी आहे आणि किती लाइक आपण म्हणूया, की विनोदी कथा आहे, तर ते आपण बघूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेरलं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावरती येऊ लागली. म्हणजे साधारणतः उपोषण म्हणजे काय, एका पर्टिक्युलर वेळेसाठी काही न खाणं. ठीक आहे. तर त्यांचा हा संकल्प होता, की त्यांना त्यांचं वजन कमी करायचं आहे. त्याच्यामुळे ते उपवास किंवा उपवास करणार होते. ठीक आहे. सो ते त्यांचं असं खाजगी होतं, म्हणजे त्यांचा जो संकल्प होता, पण तो इतर लोकांना पण कळला. आणि मग तुम्हाला माहितीच आहे, की लोकांना कळल्यानंतर लोक कसे-कसे रिएक्ट होतात. तर त्या पद्धतीने चाललंय, की लोकं त्यांना म्हणतायत, की नाही ती भानगड चालली आहे, म्हणजे उगाच लोकं ते काहीतरी कशाला करताय किंवा हात दाखवून अवलक्षण हा एक प्रकारचा वाक्प्रचार आहे आणि याचं म्हणणं असं आहे किंवा याचा अर्थ असा आहे, की स्वतःहून संकट ओढवून घेणं. ठीक आहे. हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतःहूनच स्वतःवरती संकट ओढावून घेणं. पेरलं नाही तेव्हा खाजगी झाला म्हणजे काय, की तुम्हाला जमतच नाहीये हे करायला म्हणून तर हा खाजगी प्रश्न आहे असं तुम्ही म्हणताय वगैरे. अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या कानावरती येऊ लागल्या. कानावरती येणं म्हणजे त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचू लागली किंवा वार्ता पु ल देशपांडे यांच्याकडे पोहोचू लागली असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट असं आहे, की पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. टीका म्हणजे काय, हे जे सगळं चाललेलं आहे टोमणे वगैरे त्याला आपण टीका म्हणतोय. आणि पुलंचं असं म्हणणं आहे, की पण लोकं किती जरी काही पण बोलले, तरी पण मला काहीच फरक पडू देणार नाहीये. मी मात्र माझं काम करणार आहेच. 181 पौंड त्यांचं वजन त्याने केलेलं आहे आणि त्यांना असं कळलंय, की त्यांचं वजन 181 म्हणजे 181 पाउंड इतकं आहे. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं.
आणि वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. म्हणजे इतकं वजन आहे आणि मला वजन मात्र कमी करायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. झोप कमी झाली तरी वजन उतरतं या विचाराने मला त्याचंही काही वाटत नव्हतं आणि रात्रभर ते विचार करून झोपले नाहीत. ठीक आहे. परत त्यांना असे कळते, की अरे आपण झोप कमी झाली तरी पण आपलं वजन कमी होतं. म्हणून त्यांना झोप न झाल्याचं पण काही वाटत नाही. कारण ॲट त्याने का होईना वजन कमी व्हावं माझं. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या पत्नीला काही ते खरं नाही वाटायचं, की तुम्ही झोपत नाही वगैरे. घोरत तर असता रात्रभर. अशासारखी दुरुत्तरे मला ती द्यायची. आणि मग ते जेव्हा त्यांच्या पत्नीला सांगायचे, की "अगं मला काही टेन्शन आहे, झोप वगैरे येत नाही गं." तेव्हा पत्नी म्हणायची, की "काय म्हणताय? रात्रभर तर घोरता तुम्ही." घोरता म्हणजे काय स्नोरिंग ज्याला आपण म्हणतो. तर एवढी गाढ तुम्ही झोपेत असताय. गाढ म्हणजे काय म्हणूया आपण त्याला डीप स्लीपमध्ये असता, की रात्रभर तर तुम्ही घोरत असता आणि म्हणताय झोप येत नाही. म्हणजे त्यांची पत्नी काही ते एक्सेप्ट करायला रेडीच नाहीये. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. आणि मग ते काय करतात, पु. ल. देशपांडे प्रतिज्ञाच घेतात, की काय हे लोकं माझ्यावरती काही विश्वास ठेवत नाहीयेत. आता मी ह्यांना दाखवतोच वजन कमी करून. मग ते म्हणतात, की 2 महिन्यात आता मी 50 पौंड वजन कमी करणार. अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊन विश्वप्रतिज्ञा सगळ्यांना माहिती असेल म्हणजे आपण असं म्हणतो, की खूप कठोर प्रतिज्ञा त्याला विश्वप्रतिज्ञा म्हटलं जातं, की काही पण झालं म्हणजे प्राण जाये पण वचन ना जाये अशा प्रकारची प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकामध्ये डोकं घालू लागलो. म्हणजे ते डायटिशियन, न्यूट्रिशनचे जे काही बुक्स असतात, तर त्याच्यावरती मी बघू लागलो, की काय खाल्ल्यावर काय होतं किंवा कशाने वजन कमी होतं वगैरे. तर ते सगळं त्या पुस्तकांमध्ये वगैरे वाचू लागले. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य, प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. चरबीयुक्त म्हणजे जे फॅट्सवाले पदार्थ आहेत, तर ते फॅटी एसिड्सवाले पदार्थ. तर हे वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. मग त्यांना असं वाटू लागलं, की हे आपण जाणून घेऊया. त्यांना त्याच्यामध्ये एक क्युरिओसिटी निर्माण झाली, की हे नेमकं काय असतं? कुठले पदार्थ खाल्ल्यावर काय होतं वगैरे हे त्यांना असं जाणून घ्यावंसं वाटू लागलं. कारण त्यांना पण त्यांचं वजन कमी करायचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसतं कॅलरीज दिसू लागल्या. तुम्ही कधी-कधी बघितलं असेल जे लोकं डायटिंग वगैरे करतात, तर त्यांचं असं असतं, की हे खाल्लं तर एवढ्या कॅलरीज वाढतील, हे खाल्लं तर एवढ्या कॅलरीज वाढतील. म्हणजे त्यांना ते पदार्थ नाही दिसत. त्यांना प्रत्येक ठिकाणी कॅलरीज दिसतात. ते कॅलरीज काउंट करतात. सो तसंच काहीसं यांचं पण झालेलं आहे, की वजन कमी करण्याचं त्यांनी इतकं मनावर घेतलंय, की त्यांना पदार्थ न दिसता ते छान त्याचा स्वाद, टेस्ट, डिलिशियस वगैरे असं काही न वाटता त्यांना फक्त कॅलरीज दिसू लागलेल्या आहेत. की वजन उतरवण्याच्या शास्त्रामध्ये पारंगत झालेले तज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. आणि मग जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला होता वजन कमी करण्याचा, तर तेव्हा जे आसपासचे लोकं आहेत, ज्यांना भलेही त्याच्यामधलं काही जास्त माहिती वगैरे नसेल, पण तरीही ते येऊन आपल्याला सल्ले देऊ लागतात. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. आणि मग कधी-कधी लोकं म्हणायचे त्यांना, की "काय उपास-बिपास करताय? आता आपण सुरुवातीला बघितलं ना, की ही कसली नसती भानगड आहे, तुम्हाला काही जमणार नाही" वगैरे. तसं जे लोकं म्हणायचे, तेच आता स्वतः येऊन डाएट कसं करायचं, डाएट काय केलं पाहिजे वगैरे असा सल्ला देऊ लागलेले आहेत. खरं तर डाएट म्हणजे काय, एक बॅलन्स्ड मील घेणं. त्याच्यामध्ये फायबर्स आहे, प्रोटीन्स आहे, विटामिन्स आहे, एक फॅटी एसिड्स पण आहे, कार्ब्स पण आहेत, सगळं आहे, जे की आपल्या बॉडीसाठी रिक्वायर्ड आहे, पण एका लिमिटेड अमाउंटमध्ये. ठीक आहे. अवहेलना केली म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, की असं किती टोमणे वगैरे मारले होते. ठीक आहे. सो ते सगळं सोडून ते आता मला सल्ले देऊ लागले होते, ते पण डाएटचा. आता ते उदाहरणार्थ सांगतायत, की लोकं त्यांना कसे सल्ले देत होते. तर उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर हे त्यांचे चाळीमधले कोणीतरी सदस्य आहेत आणि ते असं म्हणतायत, की "तुम्हाला सांगतो मी पंत, डाएट कर." मग ते पु. ल. देशपांडेंना म्हणतायत, की "तुम्हाला सांगतो डाएट कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव देखील काढू नकोस." मग त्यांचं असं म्हणणं आहे, की बटाट्यामध्ये आपण बघतो, की खूप जास्त स्टार्च, कार्ब्स वगैरे आहेत. तर ते म्हणतात, "बटाटा सोड म्हणजे तुझं वजन जे आहे ते कमी होईल." हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. कारण ते बटाट्याच्या चाळीमध्ये राहायचे. तर बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन वाढेल. खी, खी, खी. असं त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही जर बटाट्याची चाळ असं सांगितलं तर बटाट्याचं नाव घेतल्यानं पण तुमचं वजन वाढेल. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे काही मला कळत नाही. म्हणजे इतका पांचट जोक मारलाय त्यांनी, की नेमकं मी काय म्हणावं हे सुद्धा मला कळत नाहीये. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? आणि अगेन म्हणजे इथे ते सांगतात, की बटाटा खाऊ नका असं त्यांचा एक फ्रेंड सांगतात आणि हे मध्येच म्हणतात, की म्हणजे चाळीचं नाव पण नुसतं चाळ सांगा, बटाट्याची चाळ म्हणूच नका. ठीक आहे. पण सोकाजींनी त्याला भरपूर जामून टाकले. "ए इडियट! सगळ्याच गोष्टीत काय जोक जोक मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड." मी काय-काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे. पण आधी भात सोडा. अजून एक सल्ला असा आला, की बटाटा ठीक आहे, ते तर तुम्ही सोडाच, पण त्याच्यापेक्षा सोबतच तुम्ही भात पण सोडा. मी पाहिलं असेल, की जे लोकं डायटिंग वगैरे करतात, ते नेहमीच भात खाणं अव्हॉइड करतात. का तर त्यांचं म्हणणं असं असतं, की खूप सारे कार्ब्स आहेत आणि ते जर गेले पोटामध्ये तर वजन वाढेल किंवा भाताने वजन वगैरे वाढतं असं त्यांचं म्हणणं असतं.
बेसिकली असं काही नाहीये. तुम्ही जर सगळा डाएट घेतलात आणि ते पण एका लिमिटेड अमाउंटमध्ये, एका सर्टन अमाउंटमध्ये, तर पूर्ण डाएट तुमच्या बॉडीसाठी गरजेचंच असतं. इव्हन ते भात असेल किंवा बटाटा असेल. ठीक आहे. तर पुढे असं म्हणणं आहे, की भातांना थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहोत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. आता काशीनाथ नाडकर्णी म्हणून एक कोकणी गृहस्थ आहेत. तर ते म्हणतात, की भातानं कुठं काय होतं तेव्हा? आम्ही तर रोज भातच खातो. तुम्हाला माहिती असेल कोकणी जे लोकं असतात ते मोस्टली भात जास्त खातात. कारण त्यांच्याकडे तांदूळ जास्त पिकतो. भरपूर पाणी वगैरे असल्यामुळे तांदूळ पिकतो. त्याच्यामुळे ते भात खातात. सो बेसिकली आपल्या भारतामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये असंच आहे, की ज्या ठिकाणी जे पिकलं जातं त्या ठिकाणी ते जास्त खाल्लं जातं. आणि तिथल्या लोकांसाठी तोच आहार खाणं गरजेचं पण असतं. त्यानंतर मुख्य म्हणजे अजून एक कोणतरी म्हणते की साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. अजून कोणतरी म्हणते तेल, तूप सोडा. एका आठवड्यामध्ये 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. म्हणजे मी त्यांना पण सांगितलं होतं तूप-बीप सोडायला. त्यांनी सोडलं आणि त्यांचं वजन घटलं. तुमचं पण घटेल वजन म्हणजे कमी होईल वजन. नाही घटलं ना तरी माझं नाव वगैरे बदलेल. म्हणजे साधारणतः लोकं इतका सल्ला देण्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत की नाव पण बदलायला तयार आहेत. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, असं कोण म्हणतंय? बाबू काका. हे तुम्हाला कोण कोणास म्हणाले मध्ये प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे हे डायलॉग्स नीट बघा. दिवसा झोपणं सोडा. अजून एक जण म्हणतोय की झोपणं पण सोडा. म्हणजे काय धरू नका, सगळं सोडा. काही खाऊ पिऊ नका, झोपू नका, काही करू नका. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले. आपल्याकडे म्हण आहे बघा, ऐकावे जगाचे, करावे मनाचे. कारण लोक आता सल्ले तुम्ही बघताय ना, केवढे सल्ले मिळतात. म्हणजे सगळ्यांचे सल्ले ऐकायचं म्हटलं तर त्यांना काहीच खाता येणार नाही, झोपता येणार नाही, बसता येणार नाही, खेळता येणार नाही, काहीच करायचं नाही त्यांनी. ठीक आहे. ते साधारणतः असे सल्ले वगैरे आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता सगळ्या लोकांचं ऐकतो मी आणि करणार मात्र माझ्या मनाचेच आहे. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. म्हणजे आता आपल्या आहारामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. काय काय बदल ते करता येतात आपण बघूया. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. खरं तर साखर तशी आपल्या शरीरासाठी म्हणजे वाईट आहेच. त्याच्यामुळे लिमिटेड अमाउंटमध्येच घेतली पाहिजे किंवा आपण गुळ वगैरे प्रेफर करू शकतो ऑर्गॅनिक असेल तर. तर पहिल्या दिवशी विशेष फरक काही वाटला नाही. घरात साखर बंदी जाहीर केली की त्यांचा चहा जो आहे तो बिन साखरेचा असला पाहिजे वगैरे. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली होती. म्हणजे घरातल्यांनी पण साखर खायचं नाही. त्यांनी खायचं नाहीच ते नाहीच. घरातल्यांनी पण खायचं नाही. आणि मिठाईमध्ये अर्थात दिवाळीमध्ये अर्थात मिठाई किंवा गोडाचे पदार्थच असतात. त्याच्यामध्ये साखरच वापरली जाते. पण त्यांनी मात्र सांगितलं की यावेळी तुम्ही चकल्या, तिखट शंकरपाळ्या वगैरे असले पदार्थ करायचे आहेत. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर. एवढी सवलत ठेवली होती की हा ठीक आहे मुलांसाठी आपण करूया गोड गोड काहीतरी. पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणं अवघड होतं म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. म्हणजे फक्त सुरुवातीचा काय आपण म्हणूया नाश्त्यातला भात आणि ताकभात एवढंच खायचं. बाकी आधीमध्ये कुठेही कधी भात नाही खायचा. वर्ज्य केला म्हणजे बंद केलं असं आपण म्हणूया. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसं जमणार हा विचार किती पोकळ होता. याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत हे निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण बघा डाएट करणारे लोक काय खातात असंच उकडलेल्या पालेभाज्या खातात. म्हणजे त्याची भाजी विजी न करता डिरेक्टली ते पालेभाज्या खात असतात. ठीक आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये आता काय फरक आहे तो काय मला अजून जाणवला नाहीये की ऍक्च्युअल भाजी करून खाणं आणि नुसती उकडलेली भाजी खाणं यातला फरक काही त्यांना अजून नाही कळलाय. पहिला दिवस सुरळीमध्ये गेला किंवा सुरळीत गेला, नीट गेला. दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. म्हणजे पहिला दिवस तर ठीक आहे त्यांनी ते सगळं पाळलं की काय कधी काय खायचं काय नाही खायचं वगैरे. पण नेक्स्ट डे त्यांचं आता हे व्रतच सुरू आहे असं आपण म्हणूया. पण दुसऱ्या दिवशी लगेचच व्रतभंग होणं म्हणजे व्रत ब्रेक होणं, त्यांचा उपवास ब्रेक होण्याचा दिवस आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझं वजन घटवण्याचा जो काही व्रत चालू आहे त्याची वार्ता कळली होती. म्हणजे ते ज्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये काम करतात तिथल्या लोकांना कळलं होतं की यांचा काहीतरी असा उपक्रम चालू आहे वजन वगैरे कमी करण्याचा. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचाराने तर माझा डाएटवर सूट घ्यायचा असं ठरवूनच पदार्थ केले होते. आता बरं त्यांचा तो फ्रेंड असल्यामुळे पदार्थ नाही खाल्ले तर त्या व्यक्तीला अण्णा नाडगौडाला वाईट वाटेल आणि पदार्थ खाल्ले तर त्यांचं डाएट जे आहे ते भंग होईल. तर बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईमध्ये साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. म्हणजे इतकी गोड मिठाई त्यांनी केली होती. घासाघाणीक शस्त्रावरी कॅलरीज पोटात गेल्यासारख्या त्यांना वाटत होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. कारण अर्थात आपण एका टेन्शनमध्ये खातोय की हे किती खाल्ल्याने माझं किती वजन वाढेल किंवा एवढ्या सगळ्या कॅलरीज मी खातोय आता किती वजन वाढेल वगैरे या सगळ्या टेन्शनमध्ये ते खात होते आणि त्यामुळे त्यांना त्या खाण्याचा पण आनंद घेता येत नव्हता आणि ते पदार्थ त्यांना इतके गोड असून पण गोड लागत नव्हते.
बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. कालच डिसाईड केलं होतं की बटाटे नाही खायचे, आता अगेन बटाटे वडे आले म्हणजे अजून कॅलरीज वाढले. चिवडा अस्सल वनस्पतीतला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आता त्यांनी तेल, तूप असलं काही खायचं नाही हे ठरवलं होतं आणि वनस्पती इज लाइक डालडा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून जास्त कॅलरीज असणार. आणि एवढं सगळं हादडून म्हणजे खाऊन शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली, असं भिकोबा मुसळ्यांच्या टोमण्यामुळे चेकाळून म्हणजे अगदी रागवून किंवा वैतागून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. म्हणजे हे सगळं आहेच, अजून भजी बाकी होते, तर ते आता त्यांनी मागवलेले आहेत. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर म्हणजे 6वी प्लेट खाल्ल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरामध्ये "सध्या मी डाएटवर आहे" असं सांगितलं. आणि सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढलं. म्हणजे खरं तर 6वी प्लेट खाल्ल्यानंतर ते असं म्हणतात, की "मी सध्या डाएटवर आहे बरं का." अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. "मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास आणि कुंभ लग्न आहे. नुसतं वायुभक्षण करून राहिलास तरी तू असाच जाडा राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे?" म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, की खाण्याचा आणि जाड होण्याचा काही संबंध नाहीये. किती पण बिनधास्त खा. लठ्ठपणाचा आणि खाण्याचा काहीच संबंध नाहीये. नॉनसेन्स! जगदाळे ओरडला. "रनिंग कर रोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी." कुमारी कमलिनी केंगरे म्हणाली. त्यांचं असं म्हणणं आहे, की दोरीवरच्या उड्या मारा, रनिंग वगैरे करण्यापेक्षा दोरीवरच्या उड्या मारा, वजन लवकर कमी होईल. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजी उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसते पडवळे उकडून तिने मला खायला घातले. पडवळ इज लाइक अशी लांब भाजी असते ह्याच्यासारखी. शेंग कशी असते आपली तशीच, पण त्याच्या आतमध्ये बिया वगैरे नसतात. ते पडवळ आहे. तुम्ही सर्च करून वगैरे चेकआउट करा. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक म्हणजे जेवण किंवा खाणं तिने चालू केलं. कोणी? त्यांच्या पत्नीने. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी. बाळसेदार म्हणजे ते फुललेले, फुगलेले असतात ना. सो कदाचित त्यांचा असा समज आहे, की असे फुगलेले पदार्थ खाल्ल्यावर आपण आपलं वजन वगैरे वाढेल. त्यामुळे ती जे काही सडपातळ भाज्या आहेत, तर त्यात खाणं त्यांचं चालू आहे. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल, अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. कारण त्यांनी नुकताच ते बिनसाखरेचं खायचं सुरू केलेलं आहे. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता लागतो तेवढं सांगा, असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. अ, हेच ते म्हटलं ते काय उगीच हेच ते म्हटलं ते काय उगीच. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला, तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून का सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच, की साखर न घालता. म्हणजे सुरुवातीला त्यांना असं वाटत नव्हतं, की हा बिनसाखरेचा चहा आहे. म्हणजे छान लागत होता. आता अचानक कडू लागायला लागला. तर पत्नी म्हणाली, की "तेव्हा काही थोडीफार साखर शिल्लक होती ती मी घातली होती आणि आता मात्र पूर्ण साखर संपली." म्हणजे खल्लास. अगं, किती लाख कॅलरीज गेले असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळू कमी आणि कुणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षयक संकल्पनाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. आणि मग पत्नीला राग आला, की सारखं काय वजन करतात? म्हणून ती म्हणाली, "काय कुणाचं मागून नाही खात आपण, वाढू दे की वाढलं तर वजन." तर अशा पद्धतीने साधारणतः तिच्या पत्नीचा ह्याच्यावरती त्यांचं ओपिनियन आहे. लाडू कशाला केलेस? साखर असेल तर. इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. तात्पर्य: चहा बिनसाखरेचा होता हे खरं. पण लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. म्हणजे भले साखर नसलेला चहा त्यांनी पिला, पण लाडू मात्र खाल्लाच वरून. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यामध्ये प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, की ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. म्हणजे त्यांचं घर तसं लहान होतं. त्यामुळे जे स्किपिंग रोप आहे, तर ते बसतच नव्हतं त्या घरामध्ये. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात म्हणजे खाली कोणतरी राहतात त्यांच्या गळ्यात गेली असावी. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. म्हणजे हेच बिनकामाचे सल्ले द्यायला येऊन गेली.
परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव पुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये हे दोरी अडकली त्यावर त्यांनी बोलायला सुरुवातच केलेली आहे. पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य, अहो वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. आचार्य म्हणतात, काय उपयोग नाही. मग पु. ल. देशपांडे म्हणतात, का? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा? संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली. हे पाहत नाही का बाबा? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की आता एवढ्या या वयामध्ये मी उड्या वगैरे मारते म्हणजे लाज वगैरे सगळी सोडूनच दिलेली आहे. पण बर्व्यांचं काय म्हणणं आहे, की अहो वजन कमी करायला फक्त उड्या मारून उपयोग नाही. त्या जिभेवरती कंट्रोल हवा की नाही? ठीक आहे. प्रथम बोलणं सोडा. आता आचार्य म्हणतात, की आता तर बोलायचं सोडून द्या. मग पु. ल. देशपांडे म्हणतात, बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचं एवढंच पाहिलं तुम्ही. पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा. मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. कोण? पु. ल. देशपांडे. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? मनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही आणि ते पुढे काहीतरी बोलणार. एवढ्यातच उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावरती बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी म्हणालो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध? अहो मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला, पु. ल. म्हणाले. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले. म्हणजे अगदीच केलेल्या नजरेने त्यांनी पाहिलं, की आता काय यांचं वजन बिजन काही कमी होत नसतंय. आणि मग असं म्हणून ते गेले. आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. म्हणजे एवढं सगळं त्यांचं जे काही बोलणं होतं ते मला ऐकून घ्यावं लागलं. त्यापेक्षा मगाशीच दोरी आवळायला पाहिजे होती. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला, की बस यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली होती. म्हणजे बारीक झाल्याची स्वप्न पडू लागली होती. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील मी चहा पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणं म्हणजे राग येणं खूप जास्त. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. कारण ज्यांना वजन कमी करायचं असतं त्यांना मोस्टली लिंबाचा रस वगैरे प्यायला सांगितलं जातं. त्याने फॅट्स जे आहेत ते रिड्यूस होतात. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यामध्ये जाऊ लागलो. धारोष्ण म्हणजे काय? जी धार काढली जाते म्हशींची किंवा गायीची, तर ते काढल्या ते दूध उष्ण किंवा गरम असतं गायीच्या किंवा म्हशीच्या अंगातल्या हीटमुळे. सो त्याच्यामुळे ते दूध शरीरासाठी चांगलं असतं. तर ते पिण्यासाठी ते अंधेरीला वगैरे जाऊ लागले, ज्या ठिकाणी गोठे होते. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरच्या मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. आणि खरं तर ती उड्या मारायची तेव्हा खालच्या खोल्यांमध्ये आवाज येत असायचा वगैरे. त्याच्यामुळे त्यांना त्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागायच्या आणि म्हणून त्यांनी दोरीवरच्या उड्या मारणं बंद केलं. 10 उड्या पाय न अडकळता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. म्हणजे आधी त्यांना पहिलीच उडी मारता येत नव्हती, पण त्यांनी हळूहळू प्रॅक्टिस केली होती आता. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळ-जवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढेल हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण ती इच्छा मी दाबून धरली. कारण संयम महत्वाचा. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गायीचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. म्हणजे साधारणतः त्यांनी 1 महिनाभर हे सगळं ते फॉलो करणार होते. पंधरवडा म्हणजे 15 दिवस. पंधरवडाभरात फक्त 2 वेळा साखर भात खाल्ला. मग त्यांनी फक्त 15 दिवसामध्ये 2दा साखर भात खाल्ला म्हणजे कमी कॅलरीज त्यांच्या पोटामध्ये जाव्यात. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवाऱ्यांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श केला नाही. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरामध्ये कमी गेली. म्हणजे कार्ब्स कमी गेले. त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटते की वजन कमी झालं असावं. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. म्हणजे त्यांना असं वाटायचं की बापरे खरंच फॉलो करतायत हे वजन वगैरे कमी करणं हे सगळं खरंच फॉलो करतायत. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली.
म्हणजे लोक हे असं असतं म्हणजे असं असतं ना, की आपण जेव्हा काहीतरी नवीन करायचं ठरवतो, तेव्हा लोक सुरुवातीला हसतात. मग परत तेच आपल्याला येऊन सांगतात, की "हां, हां, चांगलं चाललंय बरं का." मग परत तेच डोक्यावरती ठेवतात आपल्याला. तर साधारणतः हे या पाठामधून कळतंय. जानोबा रेग्यांसारखे अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही "पंत, भलतेच काय हो रोडावलेत?" असे मान्य करावे लागले. म्हणजे फरक दिसतोय बरं का पंत तुमच्यामध्ये. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती. ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. म्हणजे खरं तर त्यांना असं वाटायचं, की हे माझी एवढी स्तुती करतायत, ते ऐकून-ऐकूनच माझ्या अंगावर मूठभर मांस नाही चढायचं ना, म्हणजे जे वजन मी कमी केलं ते अजून वाढायचं नाही ना. पण खरं तर या सगळ्या स्तुतीमुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्यामध्ये काही फरक पडू दिला नव्हता किंवा मी माझं काम थांबवणार नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह म्हणजे मनामध्ये त्यांनी जो काही एक ठाम विचार केला होता किंवा निर्णय घेतला होता आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी माझे वजन घटले पाहिजे, अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि अ, आनेली टाकून म्हणजे एक आणा टाकून तिकीट काढलं. पहिलं असायचं ना आणा, 1 आणा, 2 आणा, 8 आणा वगैरे, तर तसं त्याने एक आणा टाकून ते तिकीट वगैरे काढलं वजन बघण्यासाठी. कारण पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये वजनकाटा नसायचा. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन वजन बघितलं असेल. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवलं होतं. 1 महिन्याचा उपास, निराहार म्हणजे आहार न घेणं, शास्त्रोक्त आहार घेणं, म्हणजे जे डायट ज्याला आपण म्हणतो तर तसा आहार घेणं, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र म्हणजे अतिशय कठीण साधना केल्यानंतर आज टिकटावर वजन. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंड आणि भविष्य होतं, "आप बहुत समझदार और गंभीर है." हल्ली मी वजन आणि भविष्य म्हणजे त्यांनी भविष्य पाहिलं असेल त्यांचं त्यांच्या राशीचं, तर तिथे असं होतं की "आप बहुत समझदार और गंभीर है." आणि त्यांचं वजन आता 192 म्हणजे 192 पौंड झालंय. आधी 181 होतं, आता 192 झालंय. सो हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचं सोडून दिलं आहे. आणि विशेषतः डायटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. म्हणजे वजन कमी होण्याऐवजी वजन जास्तच वाढलेलं आहे. छे, छे! वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. तर अशा पद्धतीने हा पाठ होता. आय होप की सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. खूप विनोदी आणि खूप छान मांडणी केलेली आहे पाठाची. आणि हा जो आहे तर हा बटाट्याची चाळ याच्यामधून घेतलेला पाठ आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काही वाक्प्रचार बघायला मिळतात. हात दाखवून अवलक्षण याचा आपण अर्थ ऑलरेडी पाहिलेला आहे. सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळून लावणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणं किंवा खूप संताप होणं. मूठभर मांस वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे. आणि आनेली म्हणजे जुन्या काळामधलं एक नाणं आहे. 1 आणं, 2 आणं असं असायचं पहिले, तर त्यातलं ते एक नाणं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण पाठ पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.